नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवतोय शिरा। शिरा हा प्रसादासाठी चालतो, सत्यनारायणची पूजासाठी करतो। या ठिकाणी आपण 1 वाटी तूप घेतलेला आहे। तूप गरम होऊ द्यायचं। हे आपलं तूप गरम झालेले 1 वाटी रवा टाकतोय आपण। रवा टाकायचा, रवा चांगला भाजून घ्यायचा। रवा असा ब्राऊन कलर भाजून घ्यायचा, ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा। परत अर्धी वाटी घेतली, एकूण 1.5 वाटी आपला रवा झाला। 5-10 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा रवा। ते बघा लाल बुंद होऊ राहिला रवा। दहा मिनिटं झालेले आहेत, रवा भाजलेला आहे, ब्राऊन कलर आला आहे मस्त। बघा ब्राऊन कलर छान आलेला आहे। आता आपण ह्या 2 केळी घेतलेल्या आहे, केळी सोलून घ्यायच्या। सोलून मस्त बारीक करायच्या केळी। तुम्ही पायनॅपल पण टाकू शकता, वेगवेगळे फ्लेवर पण टाकू शकतात प्रसादामध्ये, तसं काही नाही। ज्याला जी आवड राहिली ते टाकू शकतो। मी आता केळी घेतलेली, केळी मस्त बारीक करून घेते। बारीक करून घ्यायची केळी, हाताने कुचकरून घेतलेली आहे। ही बघा आता रव्यात टाकली, रव्यात टाकून मस्त परतून घ्यायचा रवा। हा मस्त बारीक असं मिक्स करायचं चमच्याने। मिक्स झाली, आता साखर टाकतोय आपण। 1 वाटी साखर घेतलेली आहे, टाकली। साखर टाकून दिलेलं आहे, परत मिक्स करायचं। साखर चांगली मिक्स होऊ द्यायची, साखर चांगली मिक्स करायची रव्यामध्ये। केळी पण मिक्स झालेली आहे, साखर पण मिक्स केली। आता 1 वाटी दूध घेतलेली आहे आपण। 3 वाट्या टाकायचे आहेत दूध आपल्याला, बरोबर 3 वाट्या टाकायचे आहेत। गाईचं दूध घेतलेलं आहे, हे 3 वाट्या आपण मस्त दूध टाकून द्यायचं। हे 3री वाटी टाकली, 3री वाटी टाकल्यानंतर मस्त चांगलं मिक्स करायचं। आता आपण झाकण ठेवतो, 5 मिनिटं वाफ भरू द्यायची। 5 मिनिटं वाफ भरली गेली। बघा आता रवा चांगला छान शिजला, चांगला शिजला गेला आहे। बघा आता आपण चमचाने चाळून बघू शकतो कसा आला प्रसादाचा रवा। हा एकदम सॉफ्ट आलेला आहे रवा। आता आपण बदाम टाकतोय, बदाम टाकून द्यायचं। बदामने पण टेस्ट चांगली येते। बदाम टाकल्यानंतर काजू टाकतोय, काजू टाकून द्यायचे। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।